नमस्कार, C24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त रेल्वे स्थानकामध्ये नवीन प्लॅटफॉर्म आणि जादा रेल्वेंसह सुविधा देण्याचे रेल्वे मंत्री प्रभू यांचं आश्वासन। राहुरीमधील स्वस्तधान्य दुकानदार सोडनर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी तहसीलवरती मोर्चा। आंबेगाव तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जनतेची पिळवणूक, पैसे घेतल्यावरच होत आहेत कामं। आणि श्रीगोंद्यामध्ये निष्क्रिय नगरपालिकेविरुद्ध नगरपालिका आली आपल्यादारी कार्यक्रम राबवून गांधीगिरी। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणाला एक गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं होणाऱ्या श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शिर्डी या धार्मिक ठिकाणचा नावलौकिक पर्यटन क्षेत्रामध्ये वाढावा यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं शिर्डी रेल्वे स्थानकामध्ये नवीन प्लॅटफॉर्म आणि जादा गाड्यांसह सर्व सुविधा देण्यासाठी जलद गतीनं प्रयत्न करू असं आश्वासन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं आहे। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं होणाऱ्या श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शिर्डीचे धार्मिक पर्यटक म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं शिर्डी रेल्वे स्थानकामध्ये नवीन प्लॅटफॉर्म आणि जादा रेल्वे गाड्यांसह योग्य त्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वागचौरे, बिपिनदादा कोल्हे, विश्वस्त तथा नगराध्यक्ष सौ योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आणि मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते। या प्रसंगी श्री प्रभू म्हणाले की साईबाबांची महती संपूर्ण देशामध्ये पसरली आहे। जीवनामध्ये एक अपेक्षा असते की कधीतरी एकदा शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायचं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी एक काळ असा होता, लोक तीर्थयात्रेला जायचे तेव्हा जाताना लोक त्यांना निरोप द्यायचे की आता जाताय, आता परत कधी भेटेल माहित नाही। परंतु अजूनही लोकांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी खूप मेहनत करून जावं लागतं।
सुखसोयी झाल्या, दळणवळणाची साधनं वाढली, परंतु तरी देखील आजही लोकांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी अडचणी आहेत, तर सामना करावा लागतो. फेरंकणी यात्रा होते, आमचे ख्रिस्ती समाजाचे बांधव तिकडे जाऊ इच्छितात. अजमेरचा वेगवेगळ्या दृष्टीने उरूस असतो, त्यावेळेला लोकांची जाण्याची इच्छा असते. गुरु गोविंद सिंगजींचे 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही निंदा लोकांचे कार्यक्रम केले. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची 6 डिसेंबरला महानिर्वाण दिन असतो, त्या दिवशी आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या श्रद्धेने जिथे जिथे जायची इच्छा असेल तिथे जाण्यासाठी लोकांना सोयी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध. आज शिर्डी हे एक असं तीर्थस्थान आहे की तिकडे देशातले लोक येतात, जगातले लोक येतात, आणि त्यांना चांगल्या सुखसोयी मिळायला पाहिजे. तिकडे आल्यानंतर खरोखरच अगदी कोणी डोळे उघडून ठेवले तर म्हणेल की खरंच चांगल्या सोयी आहेत, स्टेशन स्वच्छ आहे, आणखीन सोयी आहेत, आणखीन आम्ही करण्यासाठी. या प्रसंगी बोलताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की साईबाबांची महती जगभरामध्ये पसरली आहे. साईबाबांना मानणारा वर्ग अत्यंत मोठा आहे. येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाच्या वतीनं योग्य त्या सोयीसुविधा दिल्या जातील. तर संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले की तिरुपतीनंतर शिर्डी येथे भाविकांची गर्दी होते. येणाऱ्या भाविकांना देशप्रेम राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी संस्थांना दर्शन रांगेमध्ये त्यांना देशप्रेम आणि राष्ट्रप्रेमाची चित्रफीत दाखवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी संस्थांच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना 4 जुलै रोजी भेटलो आणि शिर्डी रेल्वे स्थानकाच्या विविध अडीअडचणी सांगितल्या आणि त्यांनी त्या अत्यंत जलद गतीने मार्गी लावल्या असं सांगितलंय. या प्रसंगी खासदार शिवाजी लोखंडे यांचं भाषण झालंय. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी केलंय, तर आभार विश्वस्त भाऊसाहेब वाकचोरे यांनी मानलेत. पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी. राहुरी शहरातील संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये शुभकीर्ती ग्रुप, RB डेकोरेशन आणि शुभम तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं रविवारी शुभकीर्ती ग्रुपचे संचालक सतीश तनपुरे आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राहुरी शहरातील संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये शुभकीर्ती ग्रुप, RB डेकोरेशन आणि शुभम तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं रविवारी शुभकीर्ती ग्रुपचे संचालक सतीश तनपुरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शुभम तनपुरे, श्रद्धा गलांडे यांच्यासह रफिक शेख, सोनू डावखर, विनीत शिरसाट, मकरंद कुलकर्णी, रोहन शेख, रोहित गाडे, भरत डावखर, परवेज शेख, किसन जाधव, वैभव कदम, सचिन तनपुरे, दीपाली कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शुभकीर्ती ग्रुपचं जनतेनं यावेळी अभिनंदन केलंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सांगलीमध्ये शिवसेनेतर्फे वंदे मातरम न म्हणणाऱ्या अबू आझमी यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. अबू आझमी यानं विधानसभेमध्ये वंदे मातरम म्हटलं नाही याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवसेनेतर्फे त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करण्यात आलाय. तसेच अबू आझमीवरती देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी आणि त्यास भारताबाहेर काढावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच चीन हा देश भारताबरोबर युद्ध करण्याच्या तयारीमध्ये आहे, तर चीनी वस्तू भारताबाहेर हद्दपार करण्यात याव्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. काल राज्यसभेत या अबू आझमीनं वंदे मातरम म्हणणार नाही हे जे वक्तव्य केले, त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवसेना सहकार सेना व शिवसेना अवजड वाहतूक सेना यांच्या वतीनं आम्ही पुतळा दहन केलेला आहे. तसेच त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. या अबू आझमीला भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणायलाच पाहिजे, कारण स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वी हे वंदे मातरम आपलं ब्रीद वाक्य आहे आणि भारतात राहायचं असेल तर हे म्हटलंच पाहिजे. तसेच या अबू आझमीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे. तसेच चीन
जी भारताच्या कुरघोड्या करत आहे, या कुरघोड्याला चोख प्रत्युत्तर भारत सक्षमपणे देणार आहे। परंतु चायनीज वस्तू, चायनीज मोबाईल, चायनीज खाद्यपदार्थ या सगळ्या वस्तू भारतातनं हद्दपार करूया आणि या व्यापाऱ्यांना, आपल्या स्वदेशी व्यापाऱ्यांना आपण सहकार्य करूया। ही गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। नारायणगाव एसटी आगार हा समस्यांचा आगार म्हणून ओळखला जाऊ लागलाय। कचरा, दुर्गंधी तर मोठमोठे खड्डे आणि त्यात साठलेलं पाणी, त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। नारायणगाव एसटी आगारामधनं जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील गावांसाठी एसटी गाड्यांचं नियोजन केलं जातं। नारायणगाव हे जुन्नर तालुक्यामधील मोठं शहर आहे। या ठिकाणी टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे येथील 4 तालुक्यातील लोकांची या ठिकाणी ये-जा असते। मात्र नारायणगाव एसटी आगार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। नारायणगाव एसटी आगारामध्ये अनेक मोठमोठे खड्डे पडलेत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वत्र पाणी आणि चिखल झालाय, त्यामुळे प्रवाशांना गाडी पकडण्यास त्रास होतोय। यासाठी एसटी महामंडळानं या सर्वांवरती तोडगा काढून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। अमोल जाधव, C24 तास, मंचर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। राहुरी शहरातील MP सोसायटीच्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान चालक सावळेराम सोडणर यांच्यावरील विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। राहुरी शहरातील MP सोसायटीच्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान चालक सावळेराम सोडणर यांच्यावरती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य आणि रॉकेल दुकानदार यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, सचिव रज्जाकभाई पठाण यांच्यासह तालुक्यातील दुकानदार सहभागी झाले होते। राहुरी येथे MP सोसायटीचे सरकारमान्य रास्तभाव दुकान असून येथे सावळेराम सोडणर हे काम पाहत आहेत। शासनानं याच महिन्यापासून पॉश मशीनद्वारे धान्य वितरण सुरू केलंय। त्याचप्रमाणे केसरी रेशन कार्डवरती 2013 पासून धान्य देणं बंद करण्यात आलंय, त्यामुळे या पॉश मशीनला धान्य दिसून येत नाही। शनिवारी 29 जुलै 2017 रोजी राहुरी येथील केसरी शिधाधारक सौ पूजा दीपक काजळे या MP सोसायटीच्या दुकानामध्ये गेल्या आणि आपलं केसरी शिधापत्रक सेल्समनला दाखवून मला यावरती धान्य द्या असं म्हणाल्या। कार्ड तपासून सेल्समन सोडणर यांनी या कार्डवरील सरकारकडून धान्य देणं बंद करण्यात आलंय, त्यामुळे तुम्हाला धान्य देता येणार नाही असं सांगितलं। याचा राग येऊन सौ काजळे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सेल्समनच्या विरोधामध्ये विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलाय असं निवेदनामध्ये म्हटलंय। यावरून राहुरी पोलिसांनी सोडणर याला अटक केली होती। सदरचा गुन्हा हा धान्य न दिल्यामुळे दाखल करण्यात आला असल्यानं त्यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये, त्यामुळे सदरचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी राहुरी तहसीलवरती संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी अहमदनगर जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व धान्य आणि रॉकेल दुकानदारांनी सकाळी 10 वाजता MP सोसायटी इथून तहसील कार्यालयावर मोर्चा आणलाय।
या निवेदनावरती तालुका अध्यक्ष जालेंदर ढोकणे, उपाध्यक्ष सुनील पानसरे, शिवाजी शहाजी गाडे, देवीदास देसाई, नवनाथ मंडलिक, रावसाहेब गाडे, देवराम बागमोडे, सुरेश कोकाटे, बाळासाहेब जाधव, शरीफ पठाण, सोपान गाडे, रमेश पवार, सोमनाथ पागिरे, उत्तम तमनर, उत्तम उगले, संदीप गाडे, रमेश निसळ, शरद वाळके, रशीद शेख, विलास कदम, लक्ष्मण गोसावी, सचिन आढाव, बाबा चोथे, रघुनाथ शेलार, ललित चोरडिया, बापू तागड, संजय तरवड, गंगाधर हरदे, गोपाल नालकर, रमेश उपाध्ये, बाळासाहेब जवरे आदींच्या सह्या आहेत. या आंदोलनामध्ये काही लाभधारक रेशन कार्ड महिला सहभागी झाल्या होत्या. या संदर्भात तालुका अध्यक्ष जालेंदर ढोकणे, सुरेश कोकाटे, रावसाहेब गाडे, रमेश निसळ, देवराम वाघमोडे, नवनाथ मंडलिक, रमेश पवार, राजेश उपाध्ये यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी चर्चा केली आहे. हा प्रश्न गांभीर्याने घेऊन नामदार गिरीश बापट यांच्यासमोर मांडून योग्य तो निर्णय घेऊ असा विश्वास यावेळी आमदार कर्डिले यांनी धान्य दुकानदारांना दिलाय. सदर निवेदन मुख्यमंत्री, अन्न आणि पुरवठा मंत्री, जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात आलंय. आज या ठिकाणी राऊरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार या राऊरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरता आलो. परवा आमच्या एका दुकानदाराने एका महिलेने गावाचा कट्टा मागितला आणि तो दिला नाही म्हणून तिथे आरेरावी केली आणि इथे पोलीस स्टेशनला येऊन खोटा गुन्हा दाखल सांगितलं की माझा विनयभंग केला म्हणून आणि या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि अशा प्रकारे आता शासनाने जी पॉज मशीन दिलेली त्या ठिकाणी त्या महिलेचा अंगठा धरून त्या ठिकाणी त्या मशीनवर दाबाच लागतो. असं जर झालं तर कोणी हात धरला आणखी अनेक गुन्हे दाखल होतील. त्यामुळं दुकानदाराला संरक्षण मिळावं आणि असे खोटे गुन्हे दाखल करण्यापूर्वी त्या गुन्ह्याची चौकशी करूनच मगच गुन्हा दाखल करावा अशी संघटनेची मागणी आहे. आणि याबाबतचं निवेदन आम्ही या ठिकाणी राऊरी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आणि आम्ही या घटनेचा निषेध म्हणून आज दुकानं बंद ठेवलेली आहेत. रेशन दुकानदाराच्या विविध मागण्या संदर्भात आम्ही 1 ऑगस्टपासून संपर्क चाललेलो आहोत. आमच्या शासनाकडे अनेक मागण्या आहेत, त्या प्रलंबित आहे गेल्या कित्येक वर्षापासून आणि त्या मागण्या मंजूर होत नाही. तोपर्यंत आम्ही 1 ऑगस्टपासून संपर्क जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे नाशिक महामार्गाची नारायणगाव शहराच्या हद्दीमध्ये मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामध्ये पावसाचं पाणी तळ साचून बसलंय, तर रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्याही खचल्यात. पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव हे एक मोठं शहर आहे. या ठिकाणी टोमॅटो विक्रीची मोठी बाजारपेठ असल्यानं या ठिकाणी नियमित वर्दळ असते. पुणे नाशिक महामार्गाची नारायणगाव शहरामध्ये मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. रस्त्याच्या साईड पट्ट्याही खचल्यात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे अपघात घडण्याची भीती वाहन चालक व्यक्त करतायत. या रस्त्याची दुरावस्था पाऊस पडल्यापासून इथं कुणी पाहत नाही. इतकी अवस्था बिकट आहे. आम्ही आज या ठिकाणी नॅशनल हायवेच्या बाजूला आमची छोटी मोठी दुकानं आहेत. त्या दुकानामध्ये धंदे कसे करायचा हाचा प्रश्न पडलेला आहे. गिराईक ह्या काळामधनं या इकडं येण्याची अजिबात शक्यता नाही. यावं कसं सगळ्या लोकांची मोठी कुचंबना होती. सरकारी कर्मचारी सुद्धा या रस्त्याने जात असतात. त्यांना बँकांमध्ये जायचं असतं, कोणत्या ऑफिसमध्ये जायचं असतं. त्यांना गावामध्ये पाय कुठं ठेवावा, कसं जावं, अशा प्रकारची लहान छोटी मुलं वगैरे शाळेत जाणारी येणारी या रस्त्यावर अपघात सुद्धा होतात. इतकी दुरावस्था झालेली आहे. आणि हा जर राष्ट्रीय महामार्ग 50 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याच्याकडे कुणी दुर्लक्ष करते. सरकारही पाहत नाही, इथले स्थानिक नेतेही कुणी पाहत नाही. त्याच्यावर आता इथं काही स्थानिक लोक होते, त्यांनी काही गोष्टी थोडंफार काम केलं. नंतर इतकं मोठं अवस्था आता हे पहा तुम्ही कसं दिसतंय ते. त्याला जबाबदार कोणी करायचं? आता काय सर्वसामान्य लोकांना विटी सुट्ट करतात. आता आम्हाला धंदा करणंच फार अवघड झाली आहे. आमचं काही सुटत नाही त्याच्यामध्ये. बायपास आता जो बायपास चालू आहे त्या बायपासचं लवकरात लवकर काम होऊन या रस्त्यावरचा लोड कमी करून तो रस्ता लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं आमची विनंती आहे तुम्हाला. आता टोल सुद्धा चालू केला आहे. जर रस्ता जर इथपर्यंत आम्हाला जर वापरायला आज मंचरपासून इकडं मंचरच्या पुढं गेलं तिथपर्यंत सुद्धा रस्ता नाही आणि इथनं लगेच रस्त्यात गाड्यांकडून टोल वसुली सुरुवात केली. जर रस्ताच वापरायला मिळत नाही तर टोल कसा काय द्यायचा? या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार आहे का? आंदोलन करण्याच्या पावित्र्यात 100% आहे. जर सर्वसामान्य लोकांचा जर अजून उद्रेक झाला नाही, पण उद्रेक जर झालाच तर याला मात्र आता पाठीमागं जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तशा प्रकारचं आंदोलन सर्व ग्रामसुद्धा करण्याची तयारीत आहे अशा प्रकारचं मला खात्री वाटते. अमोल जाधव, C24 तास. घोडेगाव इथं प्रथमच आदिवासी ठाकर समाजाचा मेळावा आदिवासी ठाकर नोकर वर्ग
समाज उत्कर्ष संस्था पुणे यांच्या वतीनं भरवण्यात आला होता। यावेळी ठाकर समाज उपयोगी आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या वेबसाईटचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। आंबेगाव तालुक्यामधील घोडेगाव या ठिकाणी पूजा मंगल कार्यालय इथे पहिल्यांदाच आदिवासी ठाकर समाजाचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। आदिवासी ठाकर नोकर वर्ग समाज उत्कर्ष संस्था पुणे यांच्या वतीनं हा कार्यक्रम मेळावा भरवण्यात आला होता। सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर ठाकर समाजाला उपयोगी पडेल आणि मार्गदर्शक ठरेल अशी योग्य माहिती आणि नोकरी आणि शिक्षण यासंबंधी कागदपत्रे इत्यादी विषयांच्या समस्यांचं निरसन म्हणून एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे। या ठाकर समाज उपयोगी वेबसाईटचं मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे। शैक्षणिक वर्ष सन 2017-18 मध्ये इयत्ता 10वी-12वी स्कॉलरशिप आणि 5वी आणि 8वी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव यावेळी करण्यात आला। अग्निशामक दलाचे अधिकारी माननीय श्री रमेश बाबूराव गांगड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय। या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून MD बालरोग तज्ञ डॉक्टर विनोद केदारी, डॉक्टर सोनिया केदारी, मंडल अधिकारी भरत काळे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर लक्ष्मण भालेकर, आयुर्वेदाचार्य संभाजी पारधी, पुणे महानगरपालिका अधीक्षक शिवाजी केदारी, जुन्नर ग्रामसेवक प्रवीण खंडागळे, सुभाष केदार, शिवाजी कडाळे, नंदकुमार कडाळे यांनी उपस्थित राहून आलेल्या सर्व आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थी आणि पालक वर्गाला मोलाचं मार्गदर्शन केलंय। या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली आहेत। संस्थेचे कार्याध्यक्ष नरेंद्र केदारी यावेळी म्हणाले की आपला समाज फक्त दिसायला सुंदर नाहीये, तर सर्व गोष्टींमध्ये निपुण आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या समाजानं झेंडा काढलाय। फक्त तरुण विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। त्याचबरोबर आपल्या समाजाची कन्या स्नेहा सुरेश पारधी, जिची घरची परिस्थिती हालाकीची असताना ती रशियाला जाऊन MBBS शिक्षण पूर्ण करते, हे देखील फार कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहाचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलंय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कडाळे सर यांनी केलंय, तर सूत्रसंचालन अनिल कडाळे यांनी केलंय आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन रितेश शिंदे यांनी केलंय। या कार्यक्रमास अध्यक्ष अरुण खाकर, उपाध्यक्ष डॉक्टर सदाशिव मेंगाळ, सचिव कांताराम खांडवी, कार्याध्यक्ष नरेंद्र केदारी, गंगाराम बांगारा, गणेश पारधी, पांडुरंग कडाळे, चिमाजी मते, पंडित केदारी, राम भालेकर, राजू काळे, मंगेश काळे, लखन केदारी, विजय आढारी, रामदास मध्ये, संभाजी पारधी, युवराज जाधव, दिलीप गावडे आदी मान्यवर आणि असंख्य शासकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राध्यापक नरेंद्र केदारी, रयत शिक्षण संस्थेचे उपशिक्षक गोरक्षनाथ केदारी, संस्थेचे संचालक पांडुरंग कडाळे या त्रिमूर्तींचं मोलाचं सहकार्य लाभलंय। मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, गावर्तमानात बिनधास्त। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर।
आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक होतीये। पैसे घेतल्याशिवाय इथं कामच होत नाही। येथील रिक्त उपअधीक्षकांचा कारभार अतिरिक्त अधिकारी पाहतायत, त्यामुळे या कार्यालयाला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत। येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक पदांचा कारभार अतिरिक्त असल्यानं कार्यालयीन यंत्रणेवर कोणाचाही वचक नाहीये। या ठिकाणी अनेक गैरप्रकार घडत आहेत। याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचं भारतीय जनता पार्टीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी सांगितलंय। या कार्यालयामध्ये मोजणी, नकाशे, अभिलेखामधील कागदपत्र काढण्यासाठी रोज अनेक जण गर्दी करतात, मात्र या ठिकाणी दस्त काढण्यासाठी अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत। याबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील येथील कारभाराला आळा बसला नाहीये। त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचारी, अधिकारी यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे। नमस्कार, मी जयसिंगराव एरंडे, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, आंबेगाव तालुका। आपल्या C24 चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत आहे। खरं पाहिलं तर 3 वर्षापासून आम्ही बघितलेला C24 तासचा प्रोग्राम दररोज पाहत असताना सर्वसामान्य माणसाला जो अपेक्षित कार्यक्रम असतो तालुक्यात चाललेला छोटा मोठा, तो पाहण्याचा आनंद आपल्या चॅनलमधून मिळतो। आणि विशेष म्हणजे आतापर्यंत कुठलाही चॅनल फक्त लीडर लोकांपुढे चालायचा। आपला चॅनल सर्वसामान्य माणूस आणि सर्व शेवटचा घटक, मग शेतकरी असो, छोटा व्यावसायिक असो, सर्वसामान्य माणूस असो, त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याच्या तक्रारी असतील, त्याचा आनंद उत्सव असेल, सगळ्या गोष्टीत आपला चॅनल फिरतो। हा खरा आम्हाला आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला या गोष्टीचा आनंद आहे। आणि आंबेगाव तालुक्यातली भारतीय जनता पार्टी किती जोमाने वाढती आहे हे दाखवण्याचं काम सुद्धा आपल्या चॅनलने केलं। म्हणून तुम्हाला तुमच्या C24च्या सर्व टीमला मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, टीम आणि विशेष करून आंबेगाव तालुक्यातले माझे सर्व बैलगाडा मालक, शेतकरी बांधव सर्वांच्या वतीनं मनापासून आपल्या C24ला वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जय हिंद। सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर। राहुरी शहरातील कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन 2017-18 जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील जवळपास 25 जणांनी सुवर्णपदक पटकावलंय। त्यांची सोलापूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे राज्यस्तरीय कराटे, किक बॉक्सिंग आणि तायक्वांदो जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्यात। यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांची कन्या स्वर्णिमा दौंडे, अमित साळवे, सुरेश परमार, संकेत भांड, प्रथमेश आघाव, ओंकार वाहुरवाग, नकुल सरोदे, आशिष खंडागळे, मयूर साळवे, गौरव वाहुरवाग, प्रणव ढेपे, ज्ञानेश्वरी आघाव, अंजली वाघ, शेजल ढेपे, पल्लवी दुर्गे, ऋतुजा मंडलिक, मयुरी भांड, रोहित जलाटे, प्रियदर्शनी सरोदे, श्रुती भांड, सोहम शेडगे, व्यंकटेश डहाळे, अमय धमाळ, रोहन लांडे यांनी सुवर्णपदक पटकावलंय। तर यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्यामुळे तहसीलदार अनिल दौंडे आणि अनुप बिहाणी यांच्यासह तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। तर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्रकाचं वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब बर्डे, भारत जाधव, जगताप सर, करणमाळी, प्रताप सोखविया, सुरेश परमार, प्रथम जंगम, पत्रकार सुनील दायमा, संतोष जाधव, अनिल कोळसे, शरद पाचारणे, सौ अर्पणा धमाळ, सौ सुरेखा माकोणे आदींसह पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।
आपल्याला मिळाला त्याबद्दल आपलं सर्वप्रथम अभिनंदन. आणि पोलीस खात्याशी ज्या काही घटना घडतात, रोजच्या ज्या दैनंदिन घटना घडतात, त्यासाठी याच्यामध्ये मुलींनी सहभाग घेतला ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आणि आपण आपलं संरक्षण करू शकतात याबाबत खात्री होईल. आणि आपलं बघून इतर मुलींनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि संरक्षण करावं असं या प्रसंगी मी सांगतो आणि आपल्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड आणि ग्रामपंचायत गर्दणी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम संपन्न झालाय. या कृषीदूत कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयामधील विद्यार्थी 3 महिने गर्दनीमध्ये मुक्काम करणार आहेत आणि तेथील शेतकऱ्यांना विविध विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड आणि ग्रामपंचायत गर्दनी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम संपन्न झालाय. हे विद्यार्थी या कार्यक्रमाअंतर्गत गर्दनी परिसरामध्ये तब्बल 1000 वृक्ष लागवड करणार आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलंय. या कार्यक्रमामध्ये तालुका कृषी अधिकारी माधव हसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय. तसेच सदर उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात. श्रमशक्ती कृषी महाविद्यालयामधील हे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम कृषीदूत या कार्यक्रमाअंतर्गत गर्दनी गावामध्ये तब्बल 3 महिने मुक्काम करणार आहेत आणि गावामधील शेतकऱ्यांना पिकांवरील कीडरोग नियंत्रण, बायोगॅस निर्मिती, सेंद्रिय खतं, जनावरांचं संगोपन, माती परीक्षण, पाणी परीक्षण आदी विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मालदाड तालुका संगमनेर येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालय येथील 4th वर्षातील आम्ही विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम म्हणजे रावे या कार्यक्रमासाठी गर्दनी या गावामध्ये काम करत आहोत. हा रावे प्रोग्राम ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम हा एकूण 16 आठवडे असून आम्ही या गावामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये वृक्षारोपण, वृक्षमित्र तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी वेगवेगळे शिबिरे असे उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या अडचणी माहीत करून घेण्यासाठी शेतकरी माहिती केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेतकरी आपल्या स्वतःच्या अडचणी येऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. शेतकऱ्यांसाठी माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे आपल्याला शेतीविषयी माहिती सगळी SMS द्वारे कळवली जाईल. हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला पीक पद्धती तसेच हवामानाची पीक पद्धतीची माहिती पुरवली जाईल. तसेच या माती परीक्षण, शेतीविषयी वैशिष्ट्ये तसेच विविध जाती, रोगकिडी नियंत्रण याविषयी तुम्हाला माहिती SMS द्वारे कळवली जाईल. या माहिती केंद्राशी आपल्याला सभासद होण्यासाठी प्रतिवर्ष 1,500 रुपये इतकी सभासद रक्कम आहे. तरी आपण सर्वांनी या माहिती केंद्राचे सभासद व्हावे ही नम्र विनंती. नमस्कार. संस्थेचे अध्यक्ष व तसेच श्रमिक उद्योग समूह शिल्पकार माननीय श्री साहेबरावजी नवले पाटील व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे माननीय श्री निकम सर्व इल्ले सर आणि तसेच श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हार्दे सर व उपप्राचार्य दसपुते सर आणि तसेच कार्यक्रमाधिकारी मान्य सर यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले. धन्यवाद. या कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पर्वतराव नाईकवाडी, तालुका कृषी अधिकारी माधव हसे, विद्यार्थी भारती मंगेशकर, अशोक जायभाय, खंडू खाडे, मासाळ गणेश, बिव्वे अजय, विकास देठे तसेच शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गर्दनी या गावामध्ये श्रमिक महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर येथील PEC ॲग्रीसाठी ज्या मुलांचं शेवटचं वर्ष आहे, शेवटच्या वर्षामध्ये शेवटची 6 महिने जे आहे तर त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी आणि विद्यापीठामध्ये संशोधित झालेले तंत्रज्ञान आणि शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी ते गर्दनी गावात आलेले आहे. ते रावेतील जे विद्यार्थी आहे आणि येथील जे शेतकरी बांधव आहे, विद्यापीठात संशोधन झालेलं तंत्रज्ञान आणि आपण वापरत असलेलं तंत्रज्ञान याचा ताळाबंद घालून आपला शेती उत्पादन खर्च कमी कसा करता येईल आणि त्याची गुणवत्ता वाढवून
मार्केटमध्ये जास्तीत जास्त आपल्या उत्पादित केलेल्या मालाला बाजार कसा भेटेल, जेणेकरून आपलं आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि आपल्या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीनं उदरनिर्वाह होईल, अशा पद्धतीनं थोडं प्रबोधन केलं. तर मी प्रथमतः त्या रावेचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे गर्दिने गावचे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले, पर्वतराव नायकवाडी, त्याचप्रमाणे येथील पोलीस पाटील आणि सर्व शेतकऱ्यांचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद. सचिन खरात, C24 तास, अकोले. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा शहरामधील साई नगरीमधील नागरिक त्यांच्या विभागातील रस्ते आणि नगरपालिकेच्या कारभाराला कंटाळलेत. या ठिकाणच्या अनेक समस्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्या सोडवल्या जात नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी नगरपालिका आली आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करून नगरसेवकांना बोलावून गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली आहे. श्रीगोंदा शहरामध्ये सध्या नगरपालिकेचे अनेक महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्यामुळं शहराच्या वैभवामध्ये नक्कीच भर पडणार आहे. मात्र तरी देखील शहरामधील साई नगरीचे नागरिक त्यांच्या विभागातील रस्त्याला आणि नगरपालिकेला कंटाळलेले दिसत आहेत. नेहमीच वर्दळीचा असणारा हा परिसर आहे. मात्र सध्या पावसाळा सुरू असताना या रोडवरनं जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं नाहीये. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे लहान मुलं आणि वयस्कर नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. ही शहरातील खूप जुनी वसाहत आहे. तरी देखील नगरपालिकेचं याकडे लक्ष नाहीये असा आरोप यावेळी करण्यात आलाय. अनेक वेळा नागरिकांनी नगरपालिकेमध्ये आणि नगरसेवक यांच्याकडे पाठपुरावा करून देखील उपयोग झाला नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे. सर्व आलेले मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आता श्रावण महिना आहे. आपण महादेवाला साकडं घालतोच, पण आता साकडं घालायचंय बबन दादाला, नगरपालिकेला, नगराध्यक्षाला, सर्व नगरसेवकांना. की काय झालंय, ही सगळ्यात अगोदर वसाहत झालेली आहे, पण नेमकं रस्त्यापासून ही वंचित राहिलेली आहे. इतका त्रास होतो ना. 2-3 लहान मुलं पडले. आता 2-3 पाय मुरगळलेले लेडीज इथं बसलेले आहेत. आमच्या गौरीताई कोळे गाडीवरून पडले. अशा अनेक प्रकार सतत घडत असतात. तर कृपा करून आमचं आता आम्ही साकडं घालतोय, तुम्ही बी पावताना आम्हाला अशा अपेक्षा आहे. आणि ह्या रस्त्यामुळं काय होतं, रस्ता उंच झालाय आणि घरं खाली गेलेत. रस्त्यावरचं पाणी पावसाळ्यात पोर्चमध्ये किंवा घरात येतंय आणि तो परत यंदा काढता काढता पंचायत होती. आणि दुसरी गोष्ट, इथं हायमॅक्स नाही आणि त्यामुळं प्रत्येकाला पोर्चमधली लाईट सतत चालू. हे वर्षानुवर्ष चालत आलंय. आम्ही कधी गारानं मांडलं नव्हतं आतापर्यंत, पण आमच्या या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी विनंती करते आणि 2 शब्द थांबवते. या कारणांमुळे त्यांनी नगरपालिका आली आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतलाय आणि नगरसेवक यांना तिथे बोलावून गुलाबांच्या फुलाचं रोप देऊन गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावेळी एक निवेदन देखील देण्यात आलंय. निदान या कार्यक्रमानिमित्त नगरसेवक खराब असलेला रस्ता पाहून लवकरात लवकर या रस्त्यांचं काम हाती घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. साईनगरमधील समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित आदरणीय दादा बाबासाहेब बोस, आमचे सर्व सहकारी नगरसेवक, साईनगरमधील सर्व माता पिता बंधू भगिनी, या ठिकाणी माझ्या अगोदर बोलत असताना
सर्वांनी सांगितलं की सर्वात जुनी वसाहत आहे, निश्चितच सर्वात जुनी वसाहत आहे, काम प्रायोरिटीने या साईनगरमध्ये घ्यायला पाहिजे होतं. परंतु काम करत असताना नगरपालिकेमध्ये आता माझी 4थी टर्म आहे. साईनगरने मागच्या पंचवार्षिकमध्ये आपल्या प्रभागामध्ये थोडीशी विरोधी नगरसेवक असल्यामुळे मागचे अख्खे 5 वर्ष या प्रभागातले वाया गेले. कारण सत्तेत असणं आणि बाहेर असणं निश्चित वाटा थोडासा विरोधी नगरसेवकांना कमी येतो. परंतु या ठिकाणी साईनगरमध्ये आता ह्या पंचवार्षिकला प्रभाग नंबर 1 मधील सर्वच्या सर्व नगरसेवकांना आपण चांगल्या मताने निवडून दिलं. त्याची उतराई म्हणून साईनगरला अगोदर घ्यायला पाहिजे होता रस्ता, परंतु निश्चित 4-5 रस्ते आपण या परिसरामधले घेतलेत. लक्ष्मीनगरमध्ये घेतला, इथला इंदानगरमध्ये घेतला, इथं शेजारी गॅस एजन्सी समोर निंबोरे सरांचा तो रस्ता घेतलाय, बनकरमाळ्यातले 2 रस्ते घेतलेत. हाही रस्ता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण लवकरात लवकर घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही आम्हाला सर्वांनी बोलवलं. या श्रीगोंदा शहरामध्ये काम होत असताना निश्चितच आदरणीय दादांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं 50 कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे. भविष्यामध्ये आता वितरण व्यवस्थेचं काम झालेलं आहे. कनेक्शन देऊन या ठिकाणी कनेक्शन दिल्यानंतर पाणी योजना कार्यान्वित होईल. इथून पुढं भविष्यात 100 वर्ष या शहराला कधीच पाणी कमी पडणार नाही, एवढी या ठिकाणी चांगली योजना या शहरासाठी दादांच्या माध्यमातून होते. शहरामध्ये जे आज 17 रस्ते शहराला जोडणारे, यासाठी दादांच्या माध्यमातून 40 कोटीचा निधी शहरासाठी भरपूर निधी आलाय. परंतु चुकून या ठिकाणी प्रशांतजींनी बोलताना सांगितलं की या ठिकाणी साईनगरला जुनी वसाहत असतानाही थोडासा उशिरा न्याय मिळतोय. त्याबद्दल मी 100% आम्ही नगरसेवक दिलगिरी व्यक्त करतो. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये जो निधी येईल, पहिलं टेंडर साईनगरचं निघेल, निधी उपलब्ध झाल्यानंतर टेंडर निघून पुढच्या तुम्हाला परत ही समस्या आमच्या पुढं मांडण्यासाठी नगरसेवक आपल्या दारी किंवा समस्या मांडण्यासाठी आम्हाला सर्वांना बोलावं लागणार नाही, ही 100% या ठिकाणी मी शब्द देतो. येणाऱ्या जो आता पुढच्या आठवड्यामध्ये दादांचं आमचं बोलणं झालं, अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचा हे श्रीगोंदा शहरामध्ये आपण पूर्ण गावठाण शहर पाईपलाईनसाठी उकरलेलं आहे, म्हणजे खांदलेलं आहे. पाईपलाईन अंतरण्यासाठी सगळे रस्ते खराब झालेले आहेत. त्यासाठी आम्ही जो 18 कोटीचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यासाठी आम्ही निधी मागणार आहोत. ते निधी मंजूर झाल्यानंतर साईनगरला प्रायोरिटी दिली जाईल. या ठिकाणी एवढा शब्द देतो व मी माझे 2 शब्द संपवतो. या कार्यक्रमाला माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे हेही उपस्थित होते आणि त्यांनी सर्व रस्त्यांचं काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांना आदेश दिलेत. यावेळी नगरसेवक सतीश मखरे, नगरसेवक MD शिंदे, नानासाहेब कोथिंबिरे, बापूसाहेब गोरे, सुनील वाळके, अशोक आळेकर, पोपटराव खेतमाळीस, संदीप नागवडे, राजेंद्र उकांडे आणि परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित माता भगिनी बंधू, साईनगरमध्ये तुम्ही शासन आपल्या दारी तसं नगरपालिका आपल्या दारी हे कार्यक्रम आखला. ज्यांनी आखला त्याला धन्यवाद दिला पाहिजे आणि सक्सेस करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत. आम्ही काम करत असतो, पण खालच्या लेवलला आम्हाला कोणी भेटलं तर सांगावं लागेल किंवा तुमचं काय चाललंय आम्हाला लक्षात येत नाही. या कार्यक्रमामुळे माझ्या लक्षात असं आलंय की सगळ्या प्रभागामध्ये तुम्ही एक मीटिंग घ्या आणि तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत मुदत देतो. तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे सगळ्या मागण्या एकत्र करून द्या. शासनाकडून आपण शासनात नाही, टोटल गावात, कारण फक्त साईनगरचं केलं की उद्या दुसऱ्यांना परत येणारच आहे. तर तुम्ही तयार करताना सगळीकडे द्या. मग जेवढे पैसे लागतील त्यातल्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे उपलब्ध करून देऊ शकतो. आतापर्यंत तुम्हाला दिले त्याने पुढे देऊ शकतो. 17 रस्त्याची कामं घेतलेत. उत्तम प्रकारचे रस्ते फिरायला जाताना तुमच्या लक्षात येईल रस्ते होणार आहेत. त्यानंतर पाण्याच्या बाबतीमध्ये 100 वर्ष पुरून एवढं पाणी तुम्हाला, आणि ते 24 तास नळ उघडून, म्हणून तिथे मंजूर करताना मी दिल्लीला लिहून दिलंय मी स्वतः की आम्ही प्रत्येकाला मीटर बसू. तुम्ही 1000 लिटर मागितलं तेवढं तुम्हाला पाण्याचा चार्ज येईल. 100 घेतलं तर 100. 10 दिवस घरबंद असेल तर फक्त त्याचा कनेक्शनचा रिटर्न जो चार्ज असेल तेवढा येईल. अशा पद्धतीने लोकांच्या हिताचा कार्यक्रम पाण्याच्या संदर्भात झाला. गटर लाईन केलेली आहे, थोडीशी राहिली 10-15%. बाबा ती तुमच्या कोपऱ्यातच राहिली, त्याचं लवकर एस्टिमेट करा, ते सुद्धा तुम्हाला पैसे देऊ. नदीला सरस्वतीला पाणी सोडतो आपण घाण. सदर कार्यक्रमाचं आयोजन शरद कांबळे, राष्ट्रीय पर्यावरण विकासचे अध्यक्ष सुयोग धस, अविनाश पवार, प्रतीक अल्हाट आणि सर्व नागरिक यांनी केलंय. सुहास कुलकर्णी, C24 तास.
श्रीगोंदा श्रावणी सोमवारानिमित्त मंचर येथील तपणेश्वर महादेव मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली। यावेळी अमरनाथ सेवा संघामार्फत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। दुसरा श्रावणी सोमवार असल्याने मंचर येथील तपणेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी अमरनाथ सेवा संघामार्फत खिचडी आणि फळांचं वाटप करण्यात आलंय। अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यातील सोमवारी भव्य भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं। याचा भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना मोठा लाभ होतो। मी दिलीप महाजन, अमरनाथ सेवा संघाचा अध्यक्ष। आम्ही अन्नदानाच्याच कार्यक्रमाबरोबर इतरही सामाजिक उपक्रम करत असतो, जसे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटणं, गणवेश वाटप करणे, मोफत सामुदायिक विवाह करणे व गोरगरीब लोकांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आपली देवदैवतांचे दर्शन व्हावं म्हणून त्यांच्या एक ट्रिप आम्ही आयोजित करीत असतो। त्यामध्ये कोणताही ना नफा ना तोटा या तत्त्वावर आयोजन केलं जातं। हे सर्व कार्य आम्ही सूर्यकांत धायबड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते हे कार्य करत असतो। हा भंडारासुद्धा सूर्यकांत धायबड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडत असतो। या भीमाशंकरला आम्ही जो लंगर करत असतो त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारची भाविकांकडून देणगी घेत नाही आणि मंचरचा भंडारा करत असताना मंचरचेच ग्रामस्थ फक्त जी देणगी देतात तीच आम्ही फक्त स्वीकारत असतो व अमरनाथ सेवा संघाचे कार्यकर्ते यांच्याकडून आम्ही देणगी स्वीकारत असतो। कोणत्याही यात्रेकरूकडून आम्ही देणगी स्वरूपात काहीही स्वीकारत नसतो। त्याच्यावर हा संपूर्ण भंडारा चालू असतो। नमस्कार। मी सूर्यकांत धायबड, अमरनाथ सेवा संघ संस्थापक आणि आमचे अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, पंडित काका माशेरे, गणपत क्षीरसागर, अजित बेंडे, अविनाश शेटे सर्वच कार्यकर्ते गेले 15 वर्ष हा भंडाऱ्याचा उपक्रम चालतो। 27 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही अमरनाथ यात्रेला गेलो आणि अमरनाथ यात्रेला गेल्यानंतर तिथनं भंडाऱ्याची स्फूर्ती मिळाली। त्या अमरनाथमध्ये ज्या पद्धतीने भाविकांना सेवा केली जाते यात्रेकरूंची, त्याच पद्धतीने भीमाशंकरला जाणाऱ्या यात्रेकरूंची सुद्धा अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून मंचर ग्रामस्थांच्या माध्यमातून सेवा व्हावा या माध्यमातून 15 वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतोय। यामध्ये चांगल्या पद्धतीचं तेल असतं, साबुदाणा असतो, त्यामध्ये आम्ही खिचडी बनवतो, केळी असतात, खजूर असतात, राजगिऱ्याचे लाडू असतात, शुद्ध पाणी असतं, सफरचंद असतात आणि चहा असतो, त्याच पद्धतीने वेपर्स असतात, चिवडा असतो। या यात्रेकरूंना आम्ही ज्या यात्रेकरू भीमाशंकर जातात त्या यात्रेकरूंसाठी आम्ही उपवासाच्या पदार्थाचं महाप्रसाद बनवत असतो। यावर्षी साधारण 50,000 भाविकांचा आम्ही महाप्रसाद एका सोमवारी बनवायचा आमचा नियोजन आहे। त्या पद्धतीने मागच्या वेळेला आम्ही 40,000 भाविकांसाठी महाप्रसाद बनवला होता। भीमाशंकर या ठिकाणी साधारण 20 ते 30,000 यात्रेकरूंचं नियोजन आहे। मंचर या ठिकाणी 20,000 यात्रेकरूंचं नियोजन आहे। जे 50,000 भाविकांचा एक दिवशी एक सोमवारी महाप्रसादाचं आमचं नियोजन आहे। त्या पद्धतीने ईश्वर कृपेने गेले 15 वर्ष हा उपक्रम राबवतोय। त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा उपक्रम चालू आहे। बम बम भोले, बम बम भोले। अमोल जाधव, C24 तास, मंचर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त रेल्वे स्थानकामध्ये नवीन प्लॅटफॉर्म आणि जादा रेल्वेंसह सुविधा देण्याचं रेल्वे मंत्री प्रभू यांचं आश्वासन। राहुरीमधील स्वस्तधान्य दुकानदार सोडणर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी तहसीलवरती मोर्चा। आंबेगाव तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जनतेची पिळवणूक, पैसे घेतल्यावरच होत आहेत कामं। आणि श्रीगोंद्यामध्ये निष्क्रिय नगरपालिकेविरुद्ध नगरपालिका आली आपल्या दारी कार्यक्रम राबवून गांधीगिरी। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।